भाजप परत एकदा झिंझीवर लक्ष केंद्रित म्हणजे काय करणार? इंस्टाग्रामवरती मंत्र्यांनी नाही, आता प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला एक दिवस विद्यापीठाचा दौरा करायचा. त्यांच्या आधी त्यांनी महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेत जाऊन यावं. काल परत एकदा मी एक माझ्या ट्विटर हँडलवरती दिला आहे की सुरगाण्यामधल्या सरकारी आश्रमशाळेमधली परिस्थिती काय आहे. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चालले काय जीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. तुम्ही म्हणा पंतप्रधानांचं कठीण आहे, तर काल बैठकीत राहुल गांधी असं म्हणाले की नरेंद्र मोदी पुढचे 7 ते 8 महिने पंतप्रधान असतील. हो, मग गेले काही दिवस मी काय सांगतो आहे? राहुल गांधींचे माझं एकमत आहे या विषयावर, हे मला माहिती आहे ना. गेले काही महिने मी हेच सांगतोय की हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या, ते त्यांची टर्म पूर्ण करत नाही आहे. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावं लागतं आहे. तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगडा होईल. 17 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आहे. काय खूप अभ्यास करून इथे उभं राहावं लागतं आम्हाला. नाही 17 सप्टेंबर नंतर असं काय होईल ते कळेल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्याने आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्याने प्रसंगाला सामोरं जावं. अमित शहा कधीच प्रधानमंत्री होणार नाही. मोदी गए तो अमित शाह भी गए ना, है क्या? एकावर एक फ्री आहे ना ते. एक स्पेसिफिक हा जो मुद्दा आहे, यंदाचा पंतप्रधान पदाचा म्हणजे मोदींचा जो वाढदिवस आहे तो पंतप्रधान पदाच्या त्यांच्या कार्यकाळातला शेवटचा वाढदिवस आहे असं हे माझं मत आहे. माझ्याकडे जी काय आकलन आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात, आम्ही जी काय चर्चा करतो, आमच्यासमोर जे काय तथ्य येतात, जसं आम्ही म्हणालो की लाल किल्ल्यावर त्यांचे प्रधानमंत्री म्हणून शेवटचं भाषण, तसं हा प्रधानमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल. हे जवळजवळ जागतिक स्तरावरचं मी चित्र सांगतो. कोकणामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गटामधला वाद जो आहे तो काही संपत नाहीये. रामदास कदम यांनी एक विषय आहे की तुम्ही राम मंदिर दानपेटी चोरीचा मुद्दा लावून धरला, तुमचं आंदोलन झालं, पण उत्तर प्रदेशात जी SIT स्थापन केली होती त्यात चंपत राय आणि अजय मिश्रा यांना क्लीन. म्हणजे हे जसं महाराष्ट्रात बलात्कारांना सोडलं जात आहे पुरावे असताना, तसंच आहे ते. देशभरातली भाजपची राजवटीतली कायदा सुव्यवस्था अशीच आहे. चोरांना, मुख्य चोरांना सोडायचं. महाराष्ट्रात बलात्कारांना, खुन्यांना सोडायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. जसं साहिल देविदास चौगुले ही व्यक्ती शिंदे गटामध्ये आहे, म्हणजे आपल्या पक्षात घ्यायचं. तसे चंपतराय, महाराष्ट्रात पण नाशिकला चंपतराय आहेत नाहीत, सर्वत्र आहेत. चंपतराय, अनिल मिश्रा हे सर्वत्र आहेत. पण आमचं आंदोलन संपणार नाही. उद्या शनिवारी पुणे जिल्ह्यातल्या मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन आहे मोठं जिल्ह्यातलं. मी स्वतः जातो आहे. चला. एकच विषय आहे की विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेश चांगलं गोष्ट आहे. मराठी माणसावर, मराठी नेत्यावर मोदींनी हा दाखवलेला विश्वास आहे. विनोद तावडे हे जुन्या फळीतले भाजपचे नेते आहेत, ज्यांची भावना शिवसेना भाजपा युतीत तुटू नये अशा असणाऱ्यांपैकी जुन्या फळीतले जे प्रमोदजी, मुंडेजी, विनोद तावडेजी, ही जी जुनी फळी होती त्याच्यामधले विनोद तावडे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी आस्था आहे की एका जुन्या जाणत्या, ज्याच्यावरती महाराष्ट्रात अन्याय केला, मंत्री असताना त्यांना तिकीट नाकारलं, त्यांना महाराष्ट्रातून वनवासात जावं लागलं काही काळ, पण कर्तृत्व काही लपत नाही, छपत नाही. तुम्ही किती दाबण्याचा प्रयत्न केलात तरी हे जुने कार्यकर्ते आहेत पक्षातले, जुन्या भाजपमधले, ते काम करत असतात.
आणि आमच्या त्यांना सद्भावना आहेत आमच्या त्याच्या बाबतीत कायम. म्हणजे जो बिहारमध्ये निकाल त्यांनी दिला, नाही रे, तू आता बघू निकालाचं उत्तर का बघा. प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशचा निकाल पूर्ण वेगळा लागणार. बिहारचा निकालसुद्धा बऱ्याच जागा चोरल्या गेल्या, 50 ते 60 हे सगळ्यांना माहिती आहे, जे महाराष्ट्रात गेले. उत्तर प्रदेशमध्ये यावेळेला हे घडणार नाही, कारण जनता जागरूक आहे आणि समाजवादी पार्टी फार पुढे गेली आहे. सर, वंदे मातरम को लेकर कांग्रेस ने कहा कि 2 लाइनें चेक आनी चाहिए, तो कांग्रेस कह रही है और बीजेपी कह रही है कि ये मुस्लिम लोग ये पागल है बीजेपी वाले, पगला गए हैं. उनको देश का संविधान मालूम नहीं, वंदे मातरम मालूम नहीं. जो 6 छंद है वंदे मातरम के, वो अमित शाह और मोदी जी ने गाकर दिखाए तो अच्छा रहेगा, सामने आकर, पब्लिक के सामने आकर, विदाउट टेलीप्रॉम्प्टर. 2 छंद को ही संविधान ने स्वीकारा है, संविधान ने. और देश के स्वतंत्रता संग्राम से पहले कांग्रेस वर्किंग कमेटी में रविंद्रनाथ टैगोर जी के सूचना पर ये 2 छंद का स्वीकार किया है. भारतीय जनता पार्टी गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर से बड़ी नहीं है, ऊपर नहीं है, समझा. ये हिंदू मुसलमान करना चाहते हैं, उसमें करने दो उनको. चलो, जेनजी और रामचंद्र जो बीजेपी कांग्रेस जो है वो जेनजी और चंदा चोरी पे देश भर में आंदोलन करने वाली है, तो क्या आप इसके साथ हो? हम भी कर रहे हैं, हमारा भी आंदोलन चल रहा है. पूरा देश में चंदा चोरी, राम मंदिर की दान पेटी की लूट, उस पर आंदोलन चल रहा है. हमारा शनिवार को पुणे में बड़ा आंदोलन है, हम करेंगे. थैंक यू.